गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारतीय विद्यार्थी मोर्चाचा छत्रपती सम्राट अशोकांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा मान्य वामन मेश्राम साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मान्य वामन मेश्राम साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क का विजय हो, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क का विजय हो। भारतीय विद्यार्थी मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय विद्यार्थी मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ। ईवीएम मशीन ने क्या किया, देश का सत्यानाश किया। ईवीएम मशीन ने क्या किया, देश का सत्यानाश किया। ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ। भारतीय विद्यार्थी मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय विद्यार्थी मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। वामन मेश्राम साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, वामन मेश्राम साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क का विजय हो, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क का विजय हो। जय भीम, जय संविधान, जय मूल निवासी। आपण या ठिकाणी पुण्यातील कलेक्टर ऑफिस समोर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आहोत आणि या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चा यांचं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क माननीय वामन मेश्राम यांच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य असं आंदोलन आपण पाहत आहात। आपण त्यांच्याकडनं त्यांच्या काय मागण्या आहेत, कशासाठी आंदोलन करत आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण सांगू इच्छितो, वामन मेश्राम यांनी हे जे संघटन, ही जी काय विचारधारा आपण सर्वांना दिलेली आहे त्याला जवळपास 45 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि देशातील भल्या भल्या नेत्यांना जे मुद्दे अजून समजलेच नाही ते मुद्दे सर्वप्रथम या संघटनेच्या वतीने वामन मेश्राम यांच्या वतीने आपणा समोर आलेले आहेत। जसं की खाजगीकरणाचा मुद्दा, ईव्हीएमचा मुद्दा, ओबीसीचा SC STचा मुद्दा, आरक्षणाचा मुद्दा, त्याबरोबर जातीगत जनगणना झाली पाहिजे हा मुद्दा। अजूनही मोठे मोठे नेते आहेत त्यांना कळतच नाही हे मुद्दे काय आहेत ते। ह्या मुद्द्याला वामन मेश्राम आणि त्यांची ही जी संघटना आहे या संघटनेने सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आणले। यांचं संघटन फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर देशातील 529 राज्य असतील, जिल्हे असतील, 529 जिल्ह्यामध्ये यांचं पूर्णपणे नेटवर्क आहे। 4-4 दिवस, 5-5 दिवस यांचं चिंतन मनन होतं, अधिवेशन होतं। मीही अनेक अधिवेशनं यांच्या अटेंड केलेल्या आहेत। वामन मेश्राम साहेबांनी जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्दे देशासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि हे मुद्दे जर का पुढे आले तर हे जे काय मनुवादी सरकार आहे, हे जे काय ब्राह्मणवादी सरकार आहे, हे सरकार जाऊन जे संविधानाला अपेक्षित जे सरकार आहे, जे राज्य आहे किंवा देश आहे ते येईल आणि हा देश कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा, बहुजनांचा हा देश होईल। आपण पाहिलं की कामगारांची सर्वात मोठी शक्ती या बामसेपने या देशाला दाखवून दिलेली आहे आणि ती शक्ती एवढी मोठी होती की या शक्तीला खतम करण्यासाठी त्यांनी खाजगीकरण आणलं। तर एवढी मोठी शक्ती होती। सर, काय सांगाल, आपण या ठिकाणी आंदोलन करत आहात, काय काय मागण्या आपल्या आणि काय सांगाल तुमच्या मागण्यांबद्दल? मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून साहेब, मी सम्यक क्रांती आपलं जे चॅनल आहे या चॅनलचं पहिलं स्वागत करतो, कारण आमच्या या चरणबद्ध आंदोलनाचा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे दखल घेऊन
तुम्ही या ठिकाणी आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. हे जे आंदोलन आहे हे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून 4 टप्प्यामध्ये 31 राज्य आणि 567 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी सर्वत्र या ठिकाणी काय होत आहे, चालू आहे. आमचा पहिला टप्पा झालेला आणि दुसरा टप्पा आम्ही या ठिकाणी आज आपल्या समक्ष आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत. आमचे जे मुद्दे आहेत, आमच्या जी मागणी आहेत, तर ही बुद्धिस्ट जी विरासत आहे ना, ती बुद्धिस्ट विरासत वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी काय करत आहोत, प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये आपलं जे असणारं अतिशय महत्वाची जी काही दीक्षाभूमी आहे, त्या दीक्षाभूमीचं आज जर आपण पाहिलं गेलं तर योग्य अशा पद्धतीने त्याची देखभाल केली जात नाही. तर त्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्याच्या जवळच असणाऱ्या या ठिकाणी जे माता कचेरीची 16.5 एकर जमीन आहे आणि त्याचबरोबर कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटची सुद्धा या ठिकाणी 3.5 एकर जमीन आहे. ती जमीन या दीक्षाभूमीचा विकास होण्यासाठी या ठिकाणी सरकारनं ताबडतोब दीक्षाभूमीकडे सुपूर्द करावी, ही एक आमची मागणी आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की 1949चा जो काही ऍक्ट आहे, तसं संविधान लागू झाल्यानंतर 13व्या कलमानुसार संविधानाच्या अगोदर जे जे काही कायदे आहेत ते रद्द आहेत असं या ठिकाणी ते 13 कलम सांगतं. आणि असे विसंगत कायदे सुद्धा या ठिकाणी करता येणार नाही सांगितलं गेलं. पण तरी सुद्धा हा जो 1949चा जो कायदा आहे ना, तो कायदा आजही रद्द झाला नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की हा कायदा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यामध्ये असणारे या ठिकाणी पवनी स्तूप आहे, हे बुद्धिस्ट विरासत आहे. हे बुद्धिस्ट विरासत असताना सुद्धा त्या पवनी स्तूपावरती वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं या ठिकाणी आज बांधलेली आहेत. कारण आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी आम्ही तिथे या ठिकाणी काय केलं, परिषद घेतली गेली, पाहिलं की हे विरासत असताना सुद्धा तिथे या ठिकाणी वेगळ्या प्रकारची मंदिरं उलालेली आहेत. तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे. ते पुराण जे काही समजा या ठिकाणी आहे ते जे आहे त्यांच्या माध्यमातून ते जपलं पाहिजे. ते जपण्याचा प्रयत्न करत नाहीत. तशाच पद्धतीनं असणारा जो काही ऍडम स्तूप आहे, ते ऍडम स्तूप सुद्धा या ठिकाणी काय केलं पाहिजे, वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे आपलं बुद्धिस्ट या ठिकाणी कल्चर असताना सुद्धा, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी धर्मांतर करून नागपूरला खऱ्या अर्थानं वेगळं अशा प्रकारचं महत्व निर्माण केलं. तिथं या ठिकाणी स्वतंत्र समता न्याय बंधुत्व तत्वावर या ठिकाणी सर्व या ठिकाणी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिथं आज सुद्धा पाली भाषेचं कसल्याही प्रकारचं सेंटर तयार नाहीये. म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही तिथं या ठिकाणी पाली भाषेचं संरक्षण झालं पाहिजे, पाली भाषेचं विद्यापीठ निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी काय करत मागणी करत आहोत. आणि त्यामुळं या सरकारनं ताबडतोब या ठिकाणी ह्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून, म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी करत आहोत. 4था जो टप्पा आमचा असणार आहे तो नागपूर मुक्कामीच 19 ऑक्टोबरला 19 ऑक्टोबर 2026ला भव्य दिव्य अशा प्रकारची सभा घेऊन तो तिथे या ठिकाणी आम्ही हा 4था क्रमांक आमचं चरणबद्ध आंदोलन तिथं संपणार आहोत. आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा कार्याध्यक्ष नात्याने मी आपलं आभार व्यक्त करतो, आपलं कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी तुम्हाला एक बाब सांगायची राहून गेली, ती म्हणजे वामन मेश्राम साहेब आणि यांचं जे पूर्ण संघटन आहे यांच्या वतीने मला वाटतं 2023 का 24 मध्ये नागपूर या ठिकाणी RS 22 किती 6 ऑक्टोबर 2022 रोजी या RSSच्या कार्यालयावर लाखो लोकांचा मोर्चा या वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली गेला होता. आणि हा पहिला मोर्चा असेल, मला असं हा भारतातला पहिला मोर्चा असेल. आणि या मोर्चाचं नेतृत्व मेश्राम साहेबांनी केलं आणि संपूर्ण देश हादरला होता त्या माध्यमातून. एवढा मोठा मोर्चा RSSच्या विरोधात हेडक्वार्टरवर घेऊन जाणं हे आजतागायत कुठल्याही संघटनेमध्ये तेवढी ताकद नाही. तरी सुद्धा साहेबांनी हा मोर्चा नेला आणि यशस्वी करून दाखवला.
हे सांगायचं कारण का, तर ही RSS ही या देशातली सगळ्यात मोठी म्हणजे आतंकवादी संघटना म्हणू शकतो, कारण या देशाचं वाटोळं करणारी सगळ्यात मोठी ही संघटना आहे. आणि त्यावर मोर्चा नेणं ही काय साध्या सुध्या नेत्याची बाब नाही. आजपर्यंत एवढे नेते होऊन गेले, परंतु RSSच्या हेडक्वार्टरवर जो मोर्चा आणि हे मी का सांगतोय, त्या मोर्चाला मी स्वतः हजर होतो, मी स्वतः कव्हर केलेलं आहे त्या मोर्चाला त्या ठिकाणी. त्यामुळे मी सांगतो की खरंच हा मोर्चा खूप मोठा होता. असा हा मोर्चा काढणं म्हणजे एक इतिहास झालेला आहे. तो काय सांगाल त्या मोर्चाबद्दल थोडक्यात काय सांगाल? साहेब, त्या मोर्चाला जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त लोक होते आणि सर्व महाराष्ट्रामधून भारतातून ती लोक आलेली होती. आणि ते मोर्चा पाहून असणारा जे काही भागवत तिथून या ठिकाणी पलायन करून निघून गेला, थांबला सुद्धा नाहीये, तो निघून गेला. म्हणजे तो जो काही आज या ठिकाणी भागवत जो काही समजा या ठिकाणी घाबरतोय, तो केवळ आणि केवळ बामशेपला घाबरतो, मेश्राम साहेबाला घाबरतो. त्यामुळं आम्ही या ठिकाणी लुटपूस अशा प्रकारचं संघटन आम्ही चालवत नाहीत, मेश्राम साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही चालवतो. त्यामुळं हे संघटन कुणालाही या ठिकाणी घाबरू शकत नाही. जो मूल निवासीचा नारा यांनी दिलेला आहे, ST SC OBC आणि सगळे NT या सगळ्यांसाठी हा नारा आहे. कारण आपण या देशाचे मूल निवासी आहोत, आपण या देशाचे नागरिक आहोत, या देशाचे मालक आहोत, भारताचे मालक आहोत आपण. हा जो नारा दिलेला आहे तो पण लोकांना समजत नाही, त्याबद्दल थोडक्यात साहेब, हा जो मूलनिवासी संकल्पना जी आहे, ही संकल्पना फुलेपासून आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे, बुद्धापासून झालेली आहे. पण आज या ठिकाणी इथं जी असणारी बाकीची जी काही संघटन चालवणारी जी लोक आहेत, ती मूलनिवासी संकल्पना त्यांना मान्य नाहीये, त्यांना वेगळं काहीतरी वाटत आहे. पण खऱ्या अर्थानं आपण जे आपले मूलनिवासी जी होऊन गेलेले आहेत बहुजन नायक, त्या बहुजन नायकाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारं आपलं संघटन आहे. त्यामुळं आपण हे मूलनिवासी ही जी संकल्पना आहे, सगळ्या शब्दांना पर्याय शब्द काढतात, मूल निवासीला पर्याय शब्द काढतात. ब्राह्मण जो समाज आहे आपल्याला माहित आहे की प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी काय करतो, या ठिकाणी वेगवेगळं काहीतरी पर्याय शोधत असतो. पण मूलनिवासी या शब्दाला तो पर्याय शोधू शकत नाही. हा या ठिकाणी हे सर्वात महत्वाचा विषय आहे. तर अशा प्रकारे यांनी जे आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनामध्ये या संघटनेमध्ये जास्तीत जास्त लोक जुडले पाहिजे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ही साधी संघटना नाहीये. या संघटनेच्या माध्यमातून काशीराम साहेबांनी इतिहास घडवलेला आहे. या संघटनेच्या माध्यमातून काशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे, तेही 4 वेळा. त्यामुळं सरकार घाबरलं. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये त्या ठिकाणी काशीराम साहेबांनी या कामगारांच्या माध्यमातून, या बामसेपच्या माध्यमातून मोठी क्रांती केलेली आहे. त्यामुळं हे सगळेजण घाबरलेले आहेत. त्यामुळं काशीराम साहेबांनी आणि वामन मेश्राम त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालत आहे. त्यामुळे ही संघटना खूप महत्वाची आहे. या संघटनेचे सगळ्यांनी सदस्य झाले पाहिजे, या संघटनेला जुडलं पाहिजे, या संघटनेला मोठं केलं पाहिजे आणि या संघटनेची ताकद वाढवली पाहिजे. ही संघटना कामगारांची संघटना आहे, ही शेतकऱ्यांची संघटना आहे, ही बहुजनांची संघटना आहे. त्यामुळं बामसेपच्या माध्यमातून या देशामध्ये व्यवस्था परिवर्तनाच्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी बामसेपनी विस्ताराने केलेल्या आहेत. त्यामध्ये बामसेपने नवीन 90 सहयोगी संघटनांची निर्मिती केलेली आहे, ज्यामध्ये भारत मुक्ती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आहेत, लहुजी क्रांती मोर्चा अशा प्रकारच्या, त्याचप्रमाणे ट्रेड युनियन म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आहे. अशा प्रकारच्या जवळपास 90 संघटनांची निर्मिती बामसेपच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि 2029चं आमचं हे टार्गेट आहे की या देशामध्ये जे काही EVM मशीन आहे, ती EVM मशीन हद्दपार करण्याच्यासाठी देशव्यापी जन आंदोलनाची सुरुवात आम्ही करत आहोत. त्याचाच आजचा हा जो काही भाग होता, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून
जे काही इश्यूज आहेत, बौद्धांचे इश्यूज आहे, दीक्षाभूमीचा इश्यूज आहे, त्यानंतर महाबोधी महाविहाराचा इश्यूज आहे, सर्व इश्यूज घेऊन आम्ही समाजापर्यंत जात आहोत. लोकांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये साथ आणि सहयोग मिळत आहेत. आता 23 ऑगस्टला आमचं औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचं 40वे राज्य अधिवेशन आहे. या अधिवेशनाची तयारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. हे अधिवेशन एक ऐतिहासिक अधिवेशन संभाजीनगर येथे होणार आहे. तर अशा पद्धतीचं जे काही आंदोलन देशामध्ये क्रांतिकारी आंदोलन वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून जास्त काळ नव्हे, 2030 पर्यंतच आम्ही एक टाइम बॉन्ड प्रोग्राम आखलेला आहे. त्यावर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. आणि याच माध्यमातून या देशातील मूलनिवासी बहुजन समाजाचा जो मूल निवासी जो भारत आहे तो आम्ही आरक्षित करणार आहोत. एवढंच या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि न्यायावर आधारलेली नवीन समाज रचना आणि राष्ट्राची निर्मिती करणे हा बामसेफचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व समर्पित कार्यकर्ते अहोरात्र काम करत आहोत. बस एवढं बोलताना थांबतो. जय मुलनासे. तर मला हे सांगायचं आहे की ही संघटना आणि त्याची विचारधारा इतकी मजबूत आहे की तुम्ही MPSC UPSCचा जो अभ्यासक्रम आहे त्या प्रकारचे अभ्यासक्रम या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला इतिहास आणि या भारताचं संविधान हे सगळं सांगितलं जातं. त्यामुळे या संघटनेमध्ये जुडणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल, तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर या संघटनेला तुम्ही जुडलं पाहिजे असं मी या ठिकाणी ऑन कॅमेरा सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय मूल निवासी.